comes towards session 7. Some more problems on equations of lines of different forms. First problem, find the equation of a line such that length of perpendicular from origin to the line is 5 and angle made perpendicular with positive x axis is 3 pi by 4. इथं काय दिलं आहे? Here p equal to 5. What is length of perpendicular from origin? Then angle made by perpendicular, ON नी केलेला angle alpha 3 pi by 4 means how many? 135 degree. pi by 4 ची किंमत 45 गुणिले 3 135 degree means 90 plus 45 degree. Okay, and therefore तुम्हाला angle माहिती आहे, तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिकुलर माहिती आहे. कोणता फॉर्म? इक्वेशन ऑफ लाइन इन नॉर्मल फॉर्म. If you know the length of perpendicular and angle, equation of line is x into cos alpha plus y into sin alpha equal to p. Putting the values, x into cos alpha 3 pi by 4 means 135 means plus y into sin of 90 plus 45 equal to p 5. 90 plus second quadrant. In second quadrant cos is negative and for 90 it is converted into sin. Similarly sin is positive, no change in sign, आणि 90 मुळे साइनचं रूपांतर cos 45 equal to 5. sin 45 ची किंमत आहे 1/√2, cos 45 ची किंमत आहे 1/√2 equal to 5. डिनॉमिनेटर सेम आहे, मल्टिपल करा. -x plus y equal to 5√2. एक्सला आपल्याला शक्यतो निगेटिव्ह नको म्हणून x minus y equal to -5√2. चेंजिंग साइन एका बाजूला घ्या प्लस 5√2 equal to 0 आणि is the required equation of line. Is the required equation of line. Okay, next second problem, find equation of a line containing the point 2 minus 3 and parallel to the coordinate axis. Now first check where it is the point. This is our coordinate system, am I correct? This is x axis, this is y axis. 2 here 1 2, see 1 2 here 1 2, say -3 negative 2 minus 3, this is the point. This is a point 2 minus 3 and we have to find the equations of lines parallel to coordinate axis. This is a line parallel to coordinate axis. Say this point is, ही लाईन कुणाला पॅरलल झाली माहिती आहे? एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. कोणत्या पॉईंटमधनं गेली माहिती आहे ना? 0 -3. म्हणून इथे इक्वेशन काय येईल? y equal to -3. त्या पॉईंटमधून जाणारी एक्सला पॅरलल असणारी लाईन हा तुमचा पॉईंट आहे ए. तर ही लाईन काय आहे? x equal to 2 इतक्या डिस्टन्सवरून जाणारी त्या पॉईंटवरून. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला जी पॅरलल असते ती y equal to -3 and parallel to y axis. जी y ॲक्सिसला पॅरलल असते ती x equal to 2 आणि these are the required lines passing through the given point and parallel to the coordinate axis.
सिंपल कन्सेप्ट आहे. नेक्स्ट, सी द प्रॉब्लेम. फाइंड इक्वेशन ऑफ अ लाईन थ्रू ओरिजिन. कुठून जाणार आहे? ओरिजिनमधून जाणार आहे. अँड पॅरलल टू द लाईन ए बी. ओके, हिअर पॉईंट काय दिला आहे? पॉईंट x1 y1 कोणत्या पॉईंटमधनं जाते? ओरिजिनमधून जाते. राहिला प्रश्न स्लोप ऑफ लाईन इक्वल टू स्लोप ऑफ ए बी. का? इफ लाईन्स आर पॅरलल देन m1 इक्वल टू m2 कंडिशन आहे. विच इज इक्वल टू काय फॉर्म्युला? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आणि हा काय झाला? तुमचा स्लोप झाला. मग m मिळाला, पॉईंट मिळाला. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन दोन प्रकारे घेता येईल. एक डायरेक्ट ओरिजिनमधून जाणारं किंवा स्लोप पॉईंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन थ्रू ओरिजिन इज y इक्वल टू mx. म्हणजेच y इक्वल टू मायनस 3x. एक्सला निगेटिव्ह आहे, लिफ्टला घेऊन जा. आणि हे झालं तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. ओवर. नेक्स्ट प्रॉब्लेम इज फाइंड इक्वेशन ऑफ लाईन थ्रू ओरिजिन. नेक्स्ट पार्ट इज इम्पॉर्टंट. which bisect the portion of the line 3x plus y equal to 6 intercepted between the coordinate axes. Means what? What is the line? 3x plus y. 3x plus y equal to 6. This line intersect x axis at y equal to 0. म्हणजे 3x equal to 6. किंवा दुसरा कन्सेप्ट आहे डिवाइड बाय 6. दिस लाईन कॅन बी रिटर्न ॲज 6. काय केलं? फक्त डिवाइड बाय 6. अँड देअरफॉर हा काय आहे? एक्स इंटरसेप्ट आहे. हा काय आहे? वाय इंटरसेप्ट आहे. या दोन पॉईंटमधून जाणारी लाईन लेंथ ऑफ एक्स इंटरसेप्ट इज 2. म्हणून ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट आले 2 0. या पॉईंटचे कॉर्डिनेट येतील 0 6. आणि हे तुमचे इंटरसेप्ट आहे. ओके. मग विच बायसेक्ट्स हा तुमचा ए बी काय आहे? ए बी काय आहे? अँड देअरफॉर लाईन इंटरसेक्ट x axis at 2 0 and y axis at 0 6. and therefore m काय घेऊ आपण? मिड पॉइंट ऑफ ए बी. हा यांचा पोर्शन बायसेट करणारा हा दोघांचा काय घ्या? मिड पॉईंट घ्या. आणि मग मिड पॉईंट आणि मिड पॉईंट कसा काढतो माहिती आहे ना? x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2 अँड विच इज इक्वल टू. हा तुमचा मिड पॉईंट आहे. हा काय आहे? मिड पॉईंट आहे. एक तुमचा काय आहे? ओरिजिन आहे. आणि याच्यामधून जाणारी ही तुमची लाईन आहे. अँड therefore equation of line OM is O माहिती आहे, M माहिती आहे. मग OMचं इक्वेशन कोणता फॉर्म्युला? x मायनस x1 2.4 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 इक्वल टू y2 मायनस y1. म्हणजेच x अपॉन 1 इक्वल टू y अपॉन 3. म्हणजेच 3x इक्वल टू y. दॅट इज 3x मायनस y इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड equation of line through origin and the point which bisect
द इंटरसेप्ट बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजेच एक्स आणि वाय मधला जो ए बी इंटरसेप्ट आहे त्याला बायसेक्ट करणाऱ्या लाईनचं इक्वेशन. और the line y equal to mx plus c passes through the points a 2 1 and b 3 2. determine m and c. ओके, काय आहे? सिन्स लाइन y equal to mx plus c number 1 passes through ए पहिला पॉइंट आहे 2 1 अँड बी 3 2. याचा अर्थ माहिती, याचा अर्थ हा पॉइंट या लाईनवरती आहे आणि लोकसची कंडिशन काय आहे? इफ अ पॉइंट लाय ऑन लोकस इट मस्ट सॅटिस्फाय इट्स इक्वेशन. म्हणजेच काय, एक्स ऐवजी ही किंमत टाका, वायची किंमत ही टाका, एल एच इज इक्वल टू आर एच इज, अँड देअरफॉर वाय म्हणजे 1 इक्वल टू ट्वाइस एम प्लस सी. दुसरी लाईन वाय कोऑर्डिनेट किती आहे? 2 आहे, इक्वल टू एक्स म्हणजे 3 एम प्लस सी. दोघांची सबट्रॅक्शन करा. 1 मायनस 2 मायनस 1, 2m मायनस 3m मायनस एम प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल. म्हणजेच एम किती मिळाला? 1 मिळाला. ओके, कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाकून द्या अँड देअरफॉर पुट इन 2m प्लस सी इक्वल टू 1. म्हणजेच 2 इंटू 1 2 प्लस सी इक्वल टू 1 आणि म्हणून सी इक्वल टू -1 अँड हेन्स यू गॉट युअर ॲन्सर. संपला प्रॉब्लेम. बघा पुढचा प्रॉब्लेम. फाइंड एक्स अँड वाय इंटरसेक्ट म्हणजे डबल इंटरसेक्ट फॉर्म. मग डबल इंटरसेक्ट फॉर्म आठवतो ना? एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1. याला म्हणतो डबल इंटरसेक्ट फॉर्म. या फॉर्ममध्ये ही लाईन आणायची. राईटला 1 आहे. मग आता आपल्याला एक्सला कोएफिशियंट 1 पाहिजे, एक्स आणि वायचा. आहे का? नाही. मग इक्वेशन ऑफ लाईन कॅन बी रिटर्न ॲज इक्वेशन ऑफ लाईन कॅन बी written as how? numerator can be written as तो 3 मला तिथं नको आहे. denominator. Similarly, I don't want 2 in numerator. Denominator equal to 1. Any objection? Numerator can be written as a denominator. And therefore, मग compare. कुणाशी कंपेअर करा आता? डबल इंटरसेक्ट फॉर्मशी कंपेअर करा. एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1 अँड देअरफॉर ए इक्वल टू काय आहे? 2 अपॉन 3 आणि बी इक्वल टू काय आहे? 3 अपॉन 2. हे काय आहे? आर एक्स अँड वाय इंटरसेप्ट्स. हे काय आहे? एक्स आणि वाय इंटरसेप्ट्स आहेत. संपला प्रॉब्लेम. One more problem. 2x minus 3y plus 12. That is 2x minus 3y equal to minus 12. Divide by minus 12 का डबल इंटरसेक्ट फॉर्ममध्ये राईटला 1 पाहिजे. डिवाइड बाय मायनस 12. मग 2x अपॉन मायनस 12 मायनस 3y अपॉन मायनस 12 इक्वल टू 1. म्हणजेच x अपॉन मायनस 6 दिस मायनस y अपॉन 4 इक्वल टू 1. अँड देअरफॉर व्हॉट इज x इंटरसेप्ट? आता x इंटरसेप्ट किती आला माहिती आहे ना? x इंटरसेप्ट -6 तर y इंटरसेप्ट किती आला? 4 अँड हेन्स युअर ॲन्सर. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, छान प्रॉब्लेम आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द ऑर्थोसेंटर ऑफ द ट्रायंगल whose vertices are a 2 - 3, b
1 1, C -1 0. एक ट्रायंगल आहे ABC. ओके, सपोज इट इज अ ट्रायंगल A 2 -3, B 1 1 आणि C -1 0. सपोज इट इज अ ट्रायंगल. ऑर्थोसेंटर. ऑर्थोसेंटर म्हणजे काय? ऑर्थोसेंटर is the point of intersection of altitudes. Point of intersection of altitudes. Altitude म्हणजे माहिती आहे ना, perpendiculars from vertex to opposite साइड, याला म्हणतो अल्टिट्यूड. मग आता किती लागतील ऑर्थोसेंटरसाठी? 2 लाईन असल्या तरी चालतील. मग हा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर, पहिली अल्टिट्यूड AP, ही दुसरी अल्टिट्यूड BQ, आणि हा यांचा जो पॉइंट ऑफ पॉइंट आहे त्याला म्हणतो आपण ऑर्थोसेंटर. हा आहे ऑर्थोसेंटर. ओके, मग लेट आपण 2 काढू आणि त्यांच्या त्या 2 सॉल्व करू. APचे इक्वेशन लेट AP अँड, तशा 3ही काढल्या तरी चालतील पण 2 सफिशियंट आहे, कारण 2 नॉन पॅरलल लाईन एकमेकांना नेहमी छेदतात. लेट AP अँड BQ बी 2 अल्टिट्यूड्स. कुठून जाणाऱ्या? थ्रू A अँड B. ओके, मग आता पॉईंट माहिती आहे, स्लोप काढायचं तर काय करावं लागेल? नाव त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? स्लोप ऑफ BC. BCचा स्लोप काढावा लागेल. y2 - y1, y2 - y1 अपॉन x2 - x1. किती आलं? -1 अपॉन -2 म्हणजे 1/2. अँड देअरफॉर स्लोप ऑफ BC काय आलं? स्लोप ऑफ AP. AP कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. हा जर M1 मानला तर याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल का? 2 लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार -1 होतो. मग एकीचा माहिती असेल तर दुसरीचा निगेटिव्ह. हा फॉर्म्युला आहे. M1 × M2 = -1. तुम्हाला एकीचा माहिती आहे, हिचा माहिती आहे, मग हिचा कसा काढायचा? तो शिफ्ट करा. हा झाला तुमचा स्लोप आणि विच इज इक्वल टू -2. याचा रेसिप्रोकल घ्या, साईन बदला. ओके, अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड AP, इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड AP इज, फॉर्म्युला आहे तुमचा कोणता? y - y1 = m × x - x1. A पॉईंटमधून जाणारी, मग y -3m, हा m आहे, x - x1. सिम्प्लिफाय करा. y + 3 = -2x + 4. कॉन्स्टंट एका बाजूला घ्या, x -x आहे तिकडे घ्या, 2x + y, तिकडचा 3 इकडे येऊ द्या, 1 याला नंबर द्या 1. हे झाले तुमची पहिली अल्टिट्यूड. एम आय करेक्ट? ऑल्सो आता दुसरी अल्टिट्यूड, स्लोप ऑफ BQ. Q कशावरती आहे? AC. ACचा स्लोप काढा. AC y2 - y1 0 -3 अपॉन x2 - x1. एम आय करेक्ट? x2 - x1 म्हणजेच 3 अपॉन -3.
minus 1 and therefore slope of altitude BQ negative reciprocal म्हणजेच 1 झाला and therefore equation of BQ is y minus y1 equal to m into x minus x1 म्हणजेच y minus 1 equal to x minus 1 म्हणजेच x minus y equal to 0. Am I correct? कारण दोन्हीकडचा 1 1 कॅन्सल झाला किंवा that is equal to x equal to y and therefore ही किंमत कुठे हे दोन्ही सॉल्व करा फ्रॉम 1 मग x equal to y टाकलं तर काय होईल 2y plus y equal to 1 म्हणजेच 3y equal to 1 म्हणजेच y कोऑर्डिनेट किती आला 1/3 and therefore x equal to y equal to 1/3 आणि म्हणून ऑर्थो सेंटर काय आला x, y 1/3, 1/3 याचा ऑर्थो सेंटर काय 1/3, 1/3 चेक करून बघा एकदम छान प्रॉब्लेम. ओके 3 किंवा 4 मार्काला विचारण्यासारखा प्रॉब्लेम आहे. JEEला नीटला याला डायरेक्ट फॉर्म्युले आहे पण आपण आपल्या मेथडने सॉल्व केलेला आहे. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड इक्वेशन्स ऑफ परपेंडिक्युलर्स बायसेक्टर ऑफ साइड्स ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. हा तुमचा ट्रायंगल आहे. ओके हा तुमचा पॉइंट आहे P -1 8 Q 4 -2 R -5 -3. ओके परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे याचा मिड पॉईंट घ्यावा लागेल PQचा मिड पॉईंट. ओके समजा हा T आहे याचा मिड पॉईंट हा U आहे याचा मिड पॉईंट हा V आहे. काय करावं लागेल लेट T U and V बी बायसेक्ट म्हणजे समान दोन भाग करणारे बी मिड पॉइंट्स ऑफ PQ QR and PR रिस्पेक्टिवली and therefore T चे कोऑर्डिनेट काय येतील x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon 2 आहे तशी बेरीज करा T काय येईल काय आला 3/2 आणि हा 6/2 म्हणजे 3 T मिळाला 3/2 3. also U कुणाचा मिड पॉइंट आहे QRचा आहे 4 - 5/2 -2 -3/2 4 - 5 -/2 -5/2 -1 हा -5/2 and V काय येईल V कुणाचा मिड पॉइंट आहे -5 -1/2 -3 +8/2 म्हणजेच -3 आणि 8तून 3 गेलं 5/2 -3 आणि 5/2 मिळाले मिड पॉइंट. आता परपेंडिक्युलर पाहिजे हा काय पाहिजे परपेंडिक्युलर पण पाहिजे. मग आपल्याला काय काढावं लागेल स्लोप ऑफ PQचा स्लोप y2 - y1 -2 -8 अपॉन x2 - x1 म्हणजेच किती -10/5 -2. ओके and therefore
slope of perpendicular to PQ काही निगेटिव्ह रेसिप्रोकल याचा हा जर यम असेल तर -1/m निगेटिव्ह रेसिप्रोकल 1/2 and therefore equation of perpendicular bisector of PQ बरोबर आहे. PQचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे साईडचा त्याचं इक्वेशन काय येईल मग y -y1 कुठून जातो तो टी पासून जातो मग टीचे कोऑर्डिनेट y -y1 इक्वल टू यम काय आला 1/2 x -x1 2ने मध्ये गुणा 2y -6 इक्वल टू x -3/2 अगेन 2ने मल्टिपल करा म्हणजे फ्रॅक्शन निघून जाईल मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे इथे येईल 4y इथे येईल 12 इथे येईल 2x -3 सगळे शिफ्ट करा x पॉझिटिव्ह राईटला आहे आणि मग 2x -4y ओके हा तिकडे गेला +9 इक्वल टू 0 आणि हा तुमचा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर. पुढच्या वेळेला काय काढणार याचा स्लोप काढा -2 + 3/4 + 5 त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल या परपेंडिक्युलरचा स्लोप येईल आणि मग याचं इक्वेशन y -y1 इक्वल टू स्लोप into x -x1. Similarly, you find others yourself. Similarly, we find याच प्रकारे other perpendicular bisectors. Similarly, we find other perpendicular bisectors. आणि यांचा जो सेंटर असतो तो असतो O सर्कमसेंटर. याला म्हणतो आपण सर्कम सेंटर. 2 काढायचे त्या सोडवायचे त्याच्यापासून तो पण मिळेल. ओके तर असा हा लाईनचा पहिला सेक्शन. ओके वी स्टॉप हिअर.